टेन्शनची जी तुमची तपश्चर्या असते, म्हणजे इतके दिवस टेन्शन घेतलं आयुष्यामध्ये, ती आमचे कॉमेडियन भंग करतातच. पण आता एका ऋषीची तपश्चर्या भंग करायला स्वर्गातून एक सुंदर अप्सरा येणार आहे. बघूयात ती अप्सरा कोण आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आपल्या या पहिल्या सिक्वेन्स मधल्या पहिल्या फायनलिस्ट जोडीचं. आनंद अभ्यंकराळे, डॅमेट सप्रिया पाठाळे. दोनावर एक फ्री. हा एक ॲटम बॉम्ब. झाल्या तिन्ही सांजा, झाल्या तिन्ही सांजा, करून शृंगार साजा, वाट पाहते मी ग येणार साजण माझा, वाट पाहते मी ग येणार साजण माझा, येणार साजण माझा. आला का साजण? मरू दे, एक जण तरी आला का? ना मांगू मैं सोना चांदी, दे दे दर्शन देवी, तेरे द्वार खड़ा एक जोगी, तेरे द्वार खड़ा एक जोगी, तेरे द्वार खड़ा एक जोगी. ओ मारिया, ओ मारिया, ओ मारिया हो, ओ मारिया, ओ मारिया, ओ मारिया हो. मेरी तुझे केस लांब लांब लांब, जवळ नको येऊ तुझे पापा बघितात. मेरी तुझे केस लांब लांब लांब, जवळ नको येऊ तुझे पापा बघितात. अलख निरंजन, बाप गाडी बेटा इंजन. अय्या, तू कोण रे मुर्दिया? मला ओळखलं नाही? वडाचं झाड. हा? केवढ्या पारंब्या आहेत. मला ओळखलं नाही? तू ओळखायला काय सलमान खान आहेस, शाहरुख खान आहे का आमिर खान आहेस? मी ऋषी. अय्या, ऋषी कपूर. केवढी दाढी आणि केस वाढवलेस. डफलीचा काळ केवढा गाजवला. डफली वाले, डफली बजा, मेरे घुंघरू बुलाते हैं. अगं नादान बालिके, मी ऋषी मुनी आहे. ऋषी का मुनी? मी एक तपस्वी आहे. तपस्येत भंग करू नको ढंग, तुझाच रंग असा ग बाई. सोंग साधूच असं कसं घेतलंय मला बाई खरं वाटत नाही. सोंग साधूच असं कसं घेतलंय मला बाई खरं वाटत नाही. जन को प्यार है तुमसे, जन को प्यार है तुमसे. अलख निरंजन, ओ जय जय अलख निरंजन, अलख निरंजन, बाप गाडी बेटा इंजन. पीस पीस, कंट्रोल कंट्रोल. अय्या, तुम्ही पेस्ट कंट्रोल वाले आहात का? मग आधी नाही काय सांगायचं? किती वेळ वाट बघते मी तुमची. अहो, झुरळांची तिसरी पिढी आली गादीवर. चला ओळख करून देते. आग लाव तुझ्या झुरळांना. अहो, असं कसं? तुम्ही पेस्ट कंट्रोल वाले आहात आणि आम्ही आग लावायची झुरळांना? हे म्हणजे दिवाळीत बाण उडवण्यासारखं झालं. सुसटाक. पचला का बाण? अगं मी ऋषी मुनी आहे ग, ऋषी मुनी. ओळख ओळख मला. आता जर तू जास्त बोललीस ना तर तुला भस्म करून टाकीन मी. मी शाप दिला की होत्याचं नव्हतं होतं आणि नव्हत्याचं नव्हतंच होतं. हा, कितीतरी देवांना मी अवतार घ्यायला लावलेत. अगं बाई, मग तुमचा हा अवतार असा का? माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नकोस. आधीच मी कुत्त झालोय. का कुत्ता आहे? तुम्हाला एक सांगू का, तुम्ही रात्री मोड आलेली धान्य खाऊ नका. अगं
गए वृद्ध. अय्या धर्मेंद्र. वृद्ध. अच्छा अच्छा, वृद्ध झालात का? तुला मी शाप देतो, शाप. पण मॅचिंग द्या बरं का. तुझी काय ओटी भरून ब्लाऊज पीस देतोय मी. मागे एकदा एका साधूने की नाही मला जोडीतली शाल दिली होती, इतकी ऑड होती कशाला मॅचिंगच होईना. अगं शाल जोडीतली असेल ग, तुझ्या डोक्यात काय भुसा भरलाय का? सगळेजण असंच म्हणतात. शी बाई का कोणास ठाऊक, पण मला काही कळतच नाही. अहो मुनी, माझ्याकडून काही पातक झालंय का? काही अपराध घडलाय का? पातक, तू माझी दखल घेतली नाहीस. अय्या तुमची दखल घ्यायला तुम्ही काय चेहऱ्यावरचे पिंपल्स आहात का मुनीवर? तुझ्या डोक्यात खरंच भुसा झालाय. मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे तुझ्यामध्ये. आता जर तू आणखीन एक शब्द बोललीस ना तर तुला भस्म करून टाकेन. तू त्याच्या आठवणीत बेभान, बेसुमार, बेलगाम झालीयस. तो तुला विसरून जाईल. परत बोला. का? मी ते विसरले. अलख निरंजन, बाप गाडी बेटा इंजन. आणि आई काय रुळावर? अगं मी ऋषी मुनी आहे, ऋषी मुनी. तुला आता अदृश्यच करून टाकतो. नाही नाही, तुम्ही मला शाप देऊ नका, तुम्ही शाप देऊ नका. इतके निर्दय होऊ नका मुनीवर. माझे छबुराव मला विसरले तर मी कुणाकडे बघायचं? छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, कशी चांदणी चमचम नभी. आहो राजीबा गावात होईल शोभा, वागणं बरं नव. आहो छबुराव गावात होईल शोभा, वागणं बरं नव. म्हणजे तू छबुराव नामक प्राण्याशी लग्न केलास? काहीतरीच काय, ते माझे कुठे पती आहेत. अहो छबुराव म्हणजे आमच्या कोपऱ्यावरच्या कॉस्मेटिक्सचे दुकानदार आहेत. तू त्याची आठवण काढत होतीस? हो, ते मला कोंडमारा हर्बल शॅम्पू देणार आहेत. माझ्या डोक्यात कोंडा झालाय ना. काय? अय्या केसात झालाय कोंडा. तुझ्या डोक्यात मारी धोंडा. अगो बाई किती छान यमक जुळवता. मी रोज मेकअप करताना कविता रचते आणि यमक पण जुळवते. आपण जुळवूया ना एखादं यमक. बघा ना एखादं जुळव. बोला ना काहीतरी. तुझ्या बडबडीमुळे तुला मी शाप देतो. तुझ्या या चेहऱ्यावर कांजण्या उठतील. अगं बाई म्हणजे चमचमत्या चेहऱ्यावर चांदण्या चमकतील. जमलं जमलं. तू आता पिसळलीस, इथून जाणंच इष्ट. जाता जाता तुमचा शाप देऊन झुरळांना करायला नष्ट. अय्या जमलं जमलं जमलं. आता मी तुला गायब करून टाकतो. अय्या तुम्हाला पण ती विद्या येते, मला पण ती विद्या येते. मी करून दाखव, एकदा मी करून दाखव. बघा ना मुनीवर, बघा ना. कर. हा तुम्ही डोळे मिटा. डोळे मिटा ना. आता मी अदृश्य होते. बघा आता डोळे उघडा. बालिके कुठे गेलीस, कुठे गेलीस? असं नाही येणार. आधी डोळे बंद करा. डोळे बंद करा ना. निरंजन. बघा आता डोळे उघडा. आले की नाही? आलीस मी आता. आणखीन एक जादू येते. आता मी तुम्हाला गायब करू? नको. करते ना एकदा ऐका ना. बरं कर. हा डोळे मिटायची गरज नाही. आता बघा तुम्ही अदृश्य व्हाल. अगो बाई कुठे गेले मुनीवर? अय्या दिसतच नाहीये. अय्या दिसले. आले मुनीवर आले. मी वेडावणार. मी तुला शाप देणार नाही. जे शाप दिले ते परत घेईन. मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे? पेस्ट कंट्रोल वाले. क्या बात है. बघा तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटलाय प्रेक्षकांना. हवालदार जरा इन्क्वायरी सुरू करा. हा इथं लालनताई बसलेले आहेत की नाही, तर लालनताई तुम्हाला कसं वाटलं? हे आनंद अभ्यंकर आहेत बरं का, आणि ते सुप्रिया पाठारे आहेत. ओळखलं या वेशातही ओळखलं मी त्यांना. दोघही उत्तम करतात. मगाच्या तर पहिल्या ह्याला तर त्यांना दृष्ट लागावी इतकं छान केलं होतं आणि आताही छान केलेलं आहे. थँक्यू. वा 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 वा. यांना असं बघून कसं वाटते हो तुम्हाला? नाही, मला फक्त या परफॉर्मन्स बद्दल बोलायचं नाहीये, पण आनंदचा हा सगळा जो प्रवास सुरू झाला तो एका विनोदी नाटकाने सुरू झाला आणि ते एक नाटक सोडलं तर नंतर त्याची सगळे सिरियस भूमिका होत्या किंवा खलनायिका भूमिका होत्या. त्याच्यानंतर ह्या पूर्ण पर्वामध्ये विनोदी अभिनय बघताना मला वाटतं तोही खूप एन्जॉय करतोय आणि त्याला बघताना आम्हीही खूप एन्जॉय केलं. बाबाला असं बघून कसं वाटतंय सांग बरं ताई?
अपेक्षित नव्हतं हे. त्यांनी सांगितलं होतं काल की काहीतरी सरप्राईज आहे, पण एवढं काहीतरी वेगळं असेल असं वाटलं नव्हतं. पण तेही छान दिसत आहेत या वेशात आणि खूप आवडला परफॉर्मन्स. वा 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 वा, चालू द्या तुमचं, जाऊ द्या ऐशीनं. क्या बात है. आता थोडंसं पण रिलॅक्स झाल्यासारखं तुम्हाला वाटत असेल, कारण तुमचे दोन्ही ऍक्ट झालेले आहेत. या पर्वातलं तुमचं हे शेवटचं स्किट होतं, तेव्हा क्लिअर तर्फे तुम्हाला ही सदिच्छा भेट. जोरदार टाळ्या. आणि रिझल्ट साठी खूप साऱ्या शुभेच्छा.